घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करतो। आणि ज्यांनी आपल्या मुलींसाठी शाळा काढल्या त्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झेंडा फडकावायचा मान त्यांचा मिळाला त्या आपल्या रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाला मोहोळ ते केंद्र प्रमुख सन्माननीय बनसोडे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला। तसेच या बालसभेचे अध्यक्ष सन्माननीय गणपतदादा मोरे हे आपले माजी सैनिक सुभाषजी गायकवाड साहेब, तसेच पोलीस पाटील सुरेखाताई मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुणदादा मोरे आणि खास करून या कार्यक्रमासाठी कामा नाही, कारण आपल्या थोरवीरांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि स्वातंत्र्य सहजासहजी आपल्याला मिळालेलं नाही। म्हणून मुलांना तुम्हाला माझं सांगणं आहे, या लोकांनी बंदुका घेऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, पण या आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी तुमच्या हातात पेन पेन्सिल आली पाहिजे आणि तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे। हे युग आहे, हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामुळे तुम्ही शिकणं फार गरजेचं आहे। शाळेची भौतिक परिस्थिती पाहता सर्व मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम आमचं शिक्षक वर्ग करत आहे। मुलांना आर्थिक ज्या सुखसुविधा आहेत आपल्या शाळेमध्ये पिण्याचं पाणी असू द्या, एक चांगल्या पद्धतीचं फिल्टर झालेलं पाणी आपण मुलांना देत आहोत। त्याच्यानंतर डिजिटल सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि अशाच आपल्या दानशील व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या मुलांना सुरक्षित राहता यावं यासाठी आदरणीय गणपतदादा मोरे यांनी मागच्या वेळेला आपल्याला CCTV कॅमेऱ्याची पूर्तता केली आणि थोडी 2 कॅमेऱ्यांची अजून आपल्याला कमतरता होती। त्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा दादांना बोललो, दादाने पुन्हा एकदा 2 कॅमेरे आपल्याला द्यायचे कबूल केले आणि ते आता आपल्या शिक्षक वर्ग यांच्या ताब्यामध्ये दिलेले आहे। तसेच आमचे दिनेश मोरे विघ्नेश मोरे यांनी मुलांसाठी काही शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे, गणेश विषय यांनी आमच्या शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे। म्हणून मी एकच सांगतो,